महाराष्ट्राच्या अशा मंदिरात जायचं होतं जिथला देव आकाशाच्या मोकळ्या हवेत स्थापित आहे। या मंदिराची मूर्ती स्वयंभू स्वतः प्रगट झालेली आहे, जी एका खुल्या व्यासपीठावर स्थापित आहे। असे मानले जाते की अनेक वर्षापूर्वी गावकऱ्यांना एक काळा दगड सापडला, जो शनिदेवाचे स्वयंभू रूप मानला जातो। यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना एका खुल्या जागेत करण्यात आली। बाहेरचा सगळा परिसर फिरून झालता, आता आतमध्ये दर्शनासाठी जायचं होतं। आतमध्ये गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजाचं स्मारक आहे। तिथं काही फोटो आणि रील घेतले आणि त्यानंतर लगेच मंदिराकडे जायला निघाले। तिथं गेल्याच्या नंतर एक खूप वेगळी गोष्ट बघायला भेटली। VIP तिकीट वाल्यांना स्मारकाजवळ तेल टाकायला मिळतं। शनिदेवाच्या संरक्षणावर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी त्यांच्या घरांना आणि गावातील बँकांना कुलूप लावायचे बंद केले। दर्शन झाल्याच्या नंतर खरेदी करायला जायचं होतं, तिथं गेल्याच्या नंतर समजलं इथल्या दुकानांना पण दरवाजे नाहीये। या गावाची रक्षा स्वतः शनिदेव करते। चालतंय मग तुम्ही फॉलो करून घ्या। भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये। बाय बाय।